आज हे मुस्लिम लोक उद्धव ठाकरेच्या मागे का गेले? कारण त्यांना मोदीला हरवायचं होतं. त्यांना उद्धव ठाकरेवर प्रेम नव्हतं. ते जातीपातीचं राजकारण करणाऱ्याला महाराष्ट्राच्या बाहेर ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही गडावर मस्जिद नाही. त्या बाळासाहेबांनी शरद पवार विषयी काय उद्गार काढले, क्लिप फिरती बघा की अत्यंत बिनभरोशाचा माणूस, मिठी मारेल पाठी सुरा खुपसेल असा शरद पवार, तुम्ही त्याच्या गळ्यात हात घातले. नमस्कार, मनीसे सोशल या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपला कार्यक्रम बुलंद आवाज या कार्यक्रमामध्ये आपले पाहुणे आलेले आहेत. मनसेचे प्रवक्ते प्रकाशजी महाजन. महाजन साहेब, तुमचं सहर्ष स्वागत. आज तुम्ही आमच्या या मुलाखतीसाठी विशेष संभाजीनगरवरून तुम्ही इकडे आलेला आहात. तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. सुरुवात करताना महाजन साहेब, मला प्रश्न पहिलाच जो आत्ता ज्वलंत चालू आहे की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती सातत्याने साहेबांकडनं एक म्हणलं जातं की जातीपातीमध्ये विभागली गेलेली. आज तुम्ही मराठवाड्याच्या विभागातून आलेले आहात, तुम्हाला सगळी माहिती आहे. आज तुमचा अनुभव दांडगा या सगळ्या परिषदेला. थोडंसं आम्हाला याबद्दल तुम्ही जरा सविस्तर माहिती सांगाल का की आजची ही काय परिस्थिती आहे? बऱ्याच दिवसापासून मला आपल्या घरच्या चॅनलवर काही बोलायचं होतं, तो आज योग जुळून आला. सर्वप्रथम मी तुझे आणि तुझ्या सर्व टीमचे आभार मानतो. मी काही फार मोठा अभ्यासक वगैरे असं स्वतःला मानत नाही, पण गेली 50-52 वर्ष जे राजकारण जवळून पाहिलं, घरात पाहिलं, पण गेली 8-10 महिने जे महाराष्ट्रात चालू आहे ते एक मराठी माणूस म्हणून, एक हिंदू माणूस म्हणून लाजेनं मान खाली जाते. आज महाराष्ट्र जाती जातीच्या तुकड्यात विभागला जातो का काय, ही भीती वाटायला लागली. कधी कधी वाटतं की महाराष्ट्राचं आरोग्य तर धोक्यात नाही. आरोग्य म्हणजे एक सामाजिक आरोग्य. बरोबर. महाराष्ट्रात असं कधी नव्हतं. महाराष्ट्रात जो वारकरी संप्रदाय होता त्या वारकरी संप्रदायात कुणी कुणाची जात विचारत नव्हतं. एक वारकरी दुसऱ्या वारकरीला भेटल्यावर एकमेकाच्या पाया पडत होता. अगदी. दुर्दैवानं आज महाराष्ट्रात विशिष्ट जातीचाच कीर्तनकार आपल्या समाजाचा असला तर बोलवा, इथपर्यंत आमचं अधःपतन झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी सामाजिक वीण आहे ती उसवली असं वाटतं तुम्हाला? उसवली नाही, ते जरी तरीचं कापड होतं ते पूर्ण फाटलंय. इतक्या दुर्दैवी घटना आहे. आणि याला जे जिम्मेदार लोक आहेत, जे स्वतःला महाराष्ट्राचे करते धरते समजतात, महाराष्ट्राला दिशा देणारे समजतात, त्यांच्याकडून हे घडलं. मग परवा मला वाटतं 2 दिवसाखाली राजसाहेबांनी जी एक मीटिंग बोलावली, त्यांनी बाहेर आल्यावर जे पत्रकारांना सांगितलं की जातीपातीचं राजकारण करणाऱ्याला महाराष्ट्राच्या बाहेर ठेवा. मी थोडा, मला इतिहास माझा आवडता विषय असल्यामुळं, पानिपतच्या युद्धावर जे एक आपले 135 सरदार मारले गेले, तसे तर 50,000 लोक मारले गेले. बरोबर. 18 पगड जाती जमातीतले लोक होते. राष्ट्राच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र उठून गेला. आज आम्ही कुठं आहोत? आज आम्ही आरक्षणाच्या नावाखाली एकमेकाची राजकीय हत्या करायला निघालो. राजकीय हत्या मी शब्द वापरतो. अगदी. ह्याला पाडा, त्याला गाडा, त्याला निवडून आणा, हा माझा, तू तुझा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा सन्मान्य राज ठाकरे यांना जात हा विषयच माहीत नाही. खरं कधी कधी मला आश्चर्य होतं की महाराष्ट्रात राहून, कारण त्या दृष्टीनं कधी त्यांनी जीवनाकडे पाहिलंच नाही. म्हणून आपल्या पक्षाचं धोरण काय की जातीवर आधारित आरक्षण नको आहे. आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं. जो गरीब आहे, जो पीडित आहे, शोषित आहे, त्याला मिळालं पाहिजे. पण आज जातीवर आरक्षणामध्ये
एकमेकाच्या जातीवर, एकमेकाच्या जाती पुरुषावर, आदर्शावर गलिच्छ शब्दात हल्ले चालू झाले. हे महाराष्ट्राचं हे 2023-24 वर्ष अत्यंत काळकुट्ट वर्ष असं मला वाटतं. पण येणाऱ्या काळामध्ये महाजन साहेब, हे तुम्ही म्हणजे अगदी सांगताय, तुम्ही इतिहासापासून बोलताय, तुम्ही हे फार जवळनं बघितलेलं आहात, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच राजकीय पक्षांची. हे कुठं घेऊन चाललोय महाराष्ट्र, याबद्दल तुम्हाला म्हणजे काय वाटतं की राजसाहेब जे सांगतायत ते समजत नाहीये लोकांना, का नक्की काय होतं, का मतांच्या राजकारणामध्ये एवढे व्यस्त आहेत की त्यांना कळत नाही की आपलं भविष्य अंधारात चाललंय? नाही, जे सकाळ संध्याकाळ महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नावं घेतात, हे सगळे जातीवादी लोक आहेत. कारण त्यांचा राजकारणाचा आधारच जात आहे. म्हणजे वोट बँक पॉलिटिक्स जे म्हणतात. वोट बँक पॉलिटिक्स वेगळं, हे जातीवर आधारित वोट बँक पॉलिसिस आहे. बरोबर. म्हणजे जातीनिहाय स्वतःचा एक मतदार तयार करणे हे आता सुरू झालंय. हे या लोकसभेला झालं. कोण हरलं कोण जिंकलं या विषयात मी जाणार नाही, तो अजून थोडा वेगळ्या धर्तीचा विषय वाटला. पण खरी समस्या काय आणि आपण काय उपचार करतोय? आरक्षण घटनेच्या चौकटीतच मिळेल. अगदी बरोबर. जर तुम्हाला घटनेच्या बाहेर जाऊन काही करायचं असेल तर तुम्हाला एकमेकाशी सुसंवाद साधला पाहिजे. तो सुसंवादच बंद आहे. जर तुम्हाला आरक्षण 50%च्या वर वाढवायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र बसावं लागेल. आपल्या सगळ्यांना एकत्र बसावं लागेल. संसदेत तो कायदा पारित करावा लागेल आणि मग त्याच्यात वाढ करावं लागेल. आज काळाची गरज आहे. 50% ती नाही बसणार. तुम्हाला आरक्षण दिलं मी कोर्टात जाणार, मला आरक्षण दिलं तुम्ही कोर्टात जाणार. मग कोर्टात खरी कुणाची बाजू खोटी कुणाची बाजू हे कुणालाच माहीत नाही. कुणाच्या बाजूने निकाल लागेल हे माहीत नाही. ज्याच्या विरुद्ध निकाल जाईल तो दुसरं काही करणार. आणि मग याच्यात काय होतं, ज्याला खरंच आरक्षण मिळायला पाहिजे त्याला मिळत नाही. मग आरक्षणाच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे एकमेकाशी असलेले संबंध आज यात कुठंतरी कटुता आली. काही प्रसार माध्यमावर तुम्ही काही जर व्हिडिओ पाहिले असतील, 8, 10, 12 वर्षाची मुलं मुली, अगदी मला वाटतं कालच राजसाहेबांनी त्याच्या संदर्भ दिला की मुलींमध्ये हे हे जर लहान जातीत येत असेल तर आम्ही कुठं चाललो. आणि सरकार काय म्हणतं, आम्ही काय म्हणतो की भारतात जाती होत्या म्हणून भारत पारतंत्र्यात गेला, मग आंतरजाती विवाह करा. सरकार त्याला प्रोत्साहन द्यायला, आता तर त्याने अनुदानाची रक्कम वाढवून दिली. मग एकीकडे तुम्ही आंतरजाती विवाहाला प्रोत्साहन देता आणि दुसरीकडे जातीनिहाय आरक्षण मागता. हा किती मोठा विरोधाभास आहे. हा मिटायचा असेल तर समाजातल्या विद्वानांनी समाजधुरींनी एकत्र येऊन बसलं पाहिजे. पण आज लोक भिवू लागलेत. मी जर काही म्हणलो तर मी माझ्या जातीच्या बाहेर पडेन का, मी जर काही बोललो तर मी दुसऱ्या जातीचं टार्गेट होईल का. आज ज्या लोकांनी आरक्षणाची चळवळ चालवली ते सगळे गप्प आहेत. आज हा फार मोठा धोका आहे. झुंडशाहीचा हा धोका आहे. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राने राष्ट्राला दिशा दिली. आपल्या महाराष्ट्रात खूप अशी विद्वान आहेत, यांचा अभ्यास गाढा अभ्यास आहे. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. हा प्रश्न एकटा महाराष्ट्रापुरता नाही आहे. बऱ्याच ठिकाणी गुजरातमध्ये गेला तर तुम्ही पटेल आहेत, राजस्थानला गेला जाट आहेत, तिकडे गेला यादव आहे, सगळीकडे हा प्रश्न आहे. पण हा प्रश्न सोडवायचा असेल तर सामंजस्याने सुटेल, एकमेकाचे डोके फोडून सुटणार नाही. म्हणून राजसाहेबाचं मत मला पटतं, जातीवर काहीच नको. जे एक साधारणतः साहेबांकडनं पण बोललं जातं की 1999 नंतर महाराष्ट्राची जी सामाजिक आपली जी वीण म्हणतो ती थोडी बदलायला लागली. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हे तुम्ही 99 नंतर ते फार उघड जाणवलं. मी तुला थोडं मागं घेऊन जातो. आधी कदाचित तुझा जन्मही झाला नसेल. मुंबई उच्च न्यायालयात MC छगला नावाचे अत्यंत निष्प्रह असे न्यायमूर्ती होते आणि ते काँग्रेसमध्ये गेले आणि लोकसभेच्या निवडणुका आल्या.
त्यावेळेस त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणले. हम्म, आजचा छत्रपती संभाजीनगर, त्यावेळेसचा औरंगाबाद, हम्म, तिथं तुम्ही उभा राहा. त्यांनी MC छगलाला काय कारण दिलं की तिकडे मुस्लिम वस्ती जास्त आहे, बर, छगला मुस्लिम आहेत. हे जातीचं राजकारण हे आजचा हे नाही आहे. हम्म, पण 99 नंतर हम्म, हम्म, जो एक पक्ष महाराष्ट्रात उदयास आला, हम्म, राष्ट्रवादी नावाचा, बर, त्यांचा आधारच जात होता. हम्म, जिथं माणसाचं कर्तृत्व संपलं जातं तिथं माणूस जातीचा आधार घेतो, दुसरा आधारच नसतो त्याच्यापाशी. आणि त्याच्यानंतर हे महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण फार विचित्र पद्धतीनं सुरू झालं. आणि 2024ची लोकसभा निवडणुकीत हम्म, हे अगदी याचं काय फार वरच्या टोकाला, म्हणजे अत्युच्च बॉइलिंग पॉईंट त्याचा आला. हम्म, याची शिकार मराठवाड्यात, विशेषतः बीड जिल्ह्यात मी राहत असल्यामुळं मला माहिती आहे त्याचं काय आहे. हम्म, निवडणूक झाली, संपली, आला निवडून, कुणी पडला, पण त्या निवडणुकीचे पडघम आजही वाचतात. येणाऱ्या विधानसभेत त्याचे दुष्परिणाम तर होतीलच, पण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्याचे दुष्परिणाम दिसतील. पण तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे ऐकून सुद्धा अक्षरशः आहेत का असं भीतीदायक वातावरण पुढे येते असं वाटायला लागलं येणाऱ्या काळामध्ये. हे आत्ता तुम्ही तेच म्हणलं की ह्या सगळ्याचा विधानसभेवरती होणारा परिणाम काय असू शकेल आता? निश्चित होणार. आता विधानसभेत याला पाडा, त्याची पहा, त्याला गाडा, ही भाषा सुरू झाली. ही एक प्रकारची झुंडशाही आहे. आता योग्यता पाहणार नाही, समोरचा माणूस किती योग्य नाही, तो माझ्या जातीला फेवर नाही ना, तो मला फेवर नाही ना, मला अनुकूल नाही ना, मग त्याला पाडा. मग भले त्याच्या विरुद्ध आम्ही कुणाला निवडून आलो. महाराष्ट्राच्या विधानसभेचं काय चित्र असेल? म्हणजे एका बाजूला म्हणायचं हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि ते ज्या विचारांनी महाराष्ट्र पुढे नेऊ जात होते त्याला छेद देण्याचं काम सुरू आहे. हो, निश्चित सुरू आहे. आज महात्मा ज्योतिबा फुलेंनी कुणाला कुणबी म्हटलंय, आणि आज महात्मा ज्योतिबा फुलेचीच अनुयायी त्यांच्याच विरुद्ध आहेत ना. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 3 प्रकारचे शेतकरी महाराष्ट्रात सांगितले. एक कोरडवाहूवर जास्तीत जास्त शेती करणारा मराठा समाज तो कुणबी, जो बागायत करतो तो माळी, आणि जो शेतीबरोबर गुरंढोरं सांभाळतो तो धनगर. आजचं चित्र काय? बरोबर, बरोबर, विदारक चित्र आहे. अगदी अगदी. आणि सगळ्या समाजातले, मी कोणी एका समाजाला कोणी एका जातीला, सगळे विचारवंत गप्प आहेत. प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा सांभाळतोय. त्याला वाटतं मी काही बोललो तर उद्या काय होईल. यांना बोलतं करा, यांना समाजात फिरवा, तर हे कुठंतरी ही आग शांत होईल. आज जरी वरवर वाटत असलं ती आतून धुमसत आहे, आणि याचा स्फोट विधानसभेला नक्कीच होणार आहे. बरोबर. ह्याच बरोबरीने अजून एक जो मुद्दा जो सध्या ध्रुवीकरणाचा म्हटला जातोय तो एक हिंदुत्वाबद्दल, की असं की म्हणजे 2 आज शिवसेना झाल्या. एक म्हणते की आम्ही बाळासाहेबांची, दुसरी म्हणते आम्ही वारसा बाळासाहेबांचा, दुसरं म्हणते आम्ही विचारांचा वारसा बाळासाहेबांचा. हे सगळं नक्की काय आहे, आणि हिंदुत्वाच्या बाबतीत मनसेची भूमिका ही कशी पद्धतीची आहे? राज ठाकरे सुरुवातीपासून हिंदुत्ववादी होते, पण त्यांना जातबीत याच्यावर काही विश्वास नव्हता. मला वाटतं आपण 2020च्या अधिवेशनात आपला झेंडा बदलला आणि उघड आम्ही हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. बऱ्याच जणांची तिथं अडचण झाली. हे माझं 2008 पासूनचं मत होतं. मी साहेबांना बोललो सुद्धा होतो, राजसाहेबांना, की साहेब आपण हिंदुत्वावर जायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही हिंदुत्व स्वीकारताल, तुमच्यासारखा कडवट हिंदुत्व नेता या देशात कोणी होणार नाही.
आणि त्याचं तुम्हाला आत्ता प्रत्यय येतो त्याचा. हिंदूच राजसाहेबाला अयोध्येपासून जायला रोखतात की नको आम्हाला वर नाही झाला पाहिजे. आणि दुसरीकडे ज्या बाळासाहेबांनी शेवटपर्यंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला, भारतातल्या तमाम हिंदूनं त्यांना स्वतःहून हिंदू हृदय सम्राट ही पदवी दिली. बरोबर. त्या पक्षाची दोन छकलं झाली. एक म्हणतो आम्ही राजकीय वारस, एक म्हणतो बायोलॉजिकल वारस, म्हणजे पिढ्या. अगदी. खरं म्हणजे राजकीय वारसात कुठंतरी कमी जास्ती होऊ शकतो, व्हायला न पाहिजे. बरोबर. पण ज्याला वाडवडिलापासून वारसा मिळतो त्या माणसावर तर फार मोठी जबाबदारी असते. अगदी. आज त्या व्यक्तीनंच गळ्यात हिरवा साप गुंडाळून घेतलाय ना. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, हे मला मुस्लिम धर्मियाविषयी अजिबात राग नाही, द्वेष नाही, असण्याचं कारण नाही. बरोबर. पण प्रत्येक धर्माचा एक स्वभाव असतो. आज हे मुस्लिम लोक उद्धव ठाकरेच्या मागं का गेले? कारण त्यांना मोदीला हरवायचं होतं. त्यांना उद्धव ठाकरेवर प्रेम नव्हतं. म्हणजे जे आत्ता साध्या सांगतात की शिवसेनेची मतं बघा आहेत तशीच राहिलेली आहेत, हे खोटं बोललं जातं. मी काय म्हणलं, आपण सखोल जात नाहीत. तू आता पत्रकारितेत आलास, तू अभ्यास कर. माननीय एकनाथजी शिंदे यांना 68 लाख काही हजार मतं पडलीत या लोकसभेत. आणि माननीय उद्धवजी यांना 66 लाख काही हजार मतं पडलेत. या 66 लाखामध्ये हिरवे मतं किती हा संशोधनाचा फार मोठा विषय आहे. तुम्ही कसं म्हणताय? मला आज म्हणजे काल मी ते असुद्दीन ओवैसी शपथ घेत. अगदी. मला खरं सांग का, राजसाहेबाचा मला खूप राग आला. आम्ही जर लोकसभा लढवली असती ना, आमचा एक जरी लोकसभेत सदस्य निवडून गेला त्यांनी त्याच्या मुस्काडीतच मारली असती. ती हिंमत फक्त मनसेत होती. बरोबर. अबू आझमीच्या बाबतीत आपण म्हणजे मला नेता आहे, पण मला वाटलं नाही नाही माझा साहेब चुकला गड्या. आम्ही एक जागा तर आपण काढलीच असती. अगदी. एक का आपण 5 जागा काढल्या असत्या. आणि माझा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो सदस्य लोकसभेत असला असता तर फिलिस्तीनचा विजय असो जय असो हा तिथं म्हणतोय. विचार करा, हे किती घातक आहेत. आणि मला वाटतं हे बाळासाहेबांनी मागं बोलून सुद्धा दाखवलेलं आहे. बाळासाहेबांनी 2 गोष्टी बोलल्या होत्या. सन्मान्य उद्धवजी ठाकरे ते काय त्यांचं ते खरं म्हणजे विनोद आणि त्यांचा चेहरा देहबोली ते सूट होत नाही एकमेकाला. काय विनोद केला? मला विरोध म्हणून बिनशर्ट पाठिंबा. अरे काय कसे विनोद करतायत? ज्या बाळासाहेबांनी यांना हिरवे साप म्हणले, ज्या बाळासाहेबांनी शरद पवार विषयी काय उद्गार काढले, क्लिप फिरती बघा की अत्यंत बिनभरोशाचा माणूस, अगदी मिठी मारेल पाठी सुरा खुपसेल असा शरद पवार, तुम्ही त्याच्या गळ्यात हात घातले. तुम्ही वेळोप्रसंगी मुस्लिम मत मिळवायचे म्हणून जो बिचारा शहीद झाला, म्हणजे त्याच्या बलिदानाचा मला आदर आहे. तो जो औरंगजेब आहे त्याला भाऊ म्हटले, पण तुम्ही तो औरंगजेब म्हणायचा नव्हता, तुम्हाला हा औरंगजेब म्हणायचा होता. म्हणजे एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस जर छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर जो उद्धवजी आले तर औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन फात्यासुद्धा पडतील. ते मतासाठी ते काही करतील. तुम्ही राज ठाकरेंवर टीका करताय. राज ठाकरे तुमच्यापासून वेगळे झाले, पक्ष फोडला का वेगळे झाले. त्यांनी टीका केली, काय केलं नाही. 18 वर्षानंतर तुम्हाला काय करायचं, आम्ही कुणाला पाठिंबा द्यावा न द्यावा? तुमच्यासारखं तर नाही ना बंद खोलीत काय म्हणले बाहेर येऊन काय बोलले. मी ते एका सभेत विनोदानं म्हणलं, जर बाळासाहेब फोटोच्या बाहेर आले तर कुणाला छडीनं मारतील हे विचारच करा म्हणलं. तुम्ही कशाला राजसाहेबवर टीका करता? आदित्य ठाकरे कशामुळे टीका करतो? कारण त्याला भीती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचा सामान्य सैनिक, आमचा एक योद्धा संदीप देशपांडे उद्या तिच्या तोंडाला फेस आणू शकतो. बरोबर. 2019ला राजसाहेबाचा पाठिंबा चालला तुम्हाला. ठाणे महानगरपालिकेत महापौर करताना त्यावेळेस पाठिंबा चालला.
आता पानसट कोट्या करताय, बिन शर्ट काय शर्ट कसला शर्ट. आणि यांच्यातलेच काही जण राजसाहेबांना म्हणतात सुपारीबाज पक्ष वगैरे, त्याच्याबद्दल. कोण तो संजय राऊत? अरे हा संजय राऊत दिल्लीच्या कोणत्या हॉटेलमध्ये कोणाच्या सुपारी घेतो, मी बोलत नाही, काय मर्यादा ठेवतो, हे सगळ्या जगाला माहिती आहे. 1540ची सुपारी कोणी घेतली? कोणत्या भाजपच्या मंत्र्यांनी याच्या फाईल क्लिअर केल्या नाहीत म्हणून यांनी भाजपवर आगपाखड सुरू केली यांनी सांगावं. आता 24 तास शरद पवारच्या बंगल्यावर पडलेला असतो. शिवसेनेच्या ऱ्हासाला हाच कारणीभूत आहे. याचा पूर्व इतिहास आठवून पहा. यांनी मुलाखत दिली, शिवसेनेसारखे चिखलात मी उतरणार नाही. यांच्या मुलाखतीत काढा तुम्ही यूट्यूबवर जाऊन पहा त्या. आणि हा आम्हाला म्हणतो सुपारीबाज आहे. मी तर नेहमी म्हणतो हो आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाच्या रक्षणाची, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणाची, हो आम्ही सुपारी घेतली. लपवत नाहीत आम्ही. काय तुम्ही बोलताय, काय कशामुळे तुमची पोटदुखी? याचं एकमेव पोटदुखी अशी की लोकांनी राजसाहेबाला हिंदूचा नेता मानलाय. सध्या अजून एक विषय जो गाजतोय तो म्हणजे विशालगडच्या भोवताल जे काय अतिक्रमणं चालू आहेत त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही जास्त सखोलपणे जरा सांगू. काय काय चाललंय काय नक्की विशालगडच्या इकडं? मला वाटतं मी 2007 साली पन्हाळगड ते विशाळगड छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले, अर्थात ते रात्री गेले, आम्ही दिवसा गेलो, एवढाच फरक होता. मी विशाळगडावर गेलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही गडावर मस्जिद नाही. मी इतिहासाचा फार लहान वाचक आहे, पण जे काही मी वाचलं त्यात म्हणायला कुठे मस्जिद नाही. विशाळगड हे मराठी माणसाच्या भावनेचा विषय आहे. कारण विशाळगड ही स्वराज्याची काही काळ राजधानी होती. पावनखिंडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, जिथं बाजीप्रभू देशपांडे असतील, शंभूसिंग जाधव असतील, अजून अन्य लोकांनी बलिदान देऊन आपल्या राजाचे प्राण वाचवले. ती जागासुद्धा मी पाहिली. ही मजार आली कुठून आणि तिचं एवढं उदात्तीकरण झालं कसं? मी तर आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला ही विनंती करतो, समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक तुम्हाला कधी करायचं न करायचं तुम्ही ठरवा, अगोदर हे काढा. जसं तुम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी ते अफजल खानाचं अवडंबर जे काढलं ना, त्याच पद्धतीने काढायला पाहिजे. जागोजागी यांनी अशा पद्धतीनं मदारी उभा केल्यात, त्याला मस्जिदी केल्यात. मला एक सांगा की सामान्य माणसाला जर घराची दुरुस्ती करायची असली तर महानगरपालिकेत 17 खेटे घालावं लागतात. अगदी हे हवा डबी उभा राहिलं कुठून? आणि तुम्हाला त्याच्याहीपेक्षा सांगतोय का विशिष्ट दिवसात मला वाटतं जानेवारीमध्ये ते एक उरूस भरतो. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रातून खूप गर्दी जमते आणि मग दारू, मटण, वाटण ते अवैध धंद्याचा सुकाळ असतो तिथं. हे बंद नाही व्हायला पाहिजे. माझं तर कळकळीचं आव्हान आहे कोल्हापूरच्या छत्रपतींना, हे आवरा, हे बंद करा. तुमच्या शेजारी येते, आमच्या छत्रपती शिवरायांचं येते, हे बंद झालं पाहिजे. सर्व धर्म समभाव याचा अर्थ असा नाही की एका धर्माला आम्ही डोक्यावर घेऊन बसावं. नाही, आत्ता तुम्ही सांगता त्याच्यानं माझ्या अजून एक लक्षात येते की असं सांगितलं जातं की देशातल्या सगळ्यात जास्त जमिनी जर कुठल्या एका विशिष्ट धर्माच्या बोर्डाकडे असेल तर ते वक्फ बोर्डकडे आहे. 7.5 लाख हेक्टर. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. 7.5 लाख गुणिले 2.5 एकर करा, म्हणजे साधारण 18 ते 18.5 लाख एकर जमीन. म्हणजे एक प्रकारचं हे आदिलशाही, कुतुबशाही असं राज्यच आहे. दुर्दैवानं या वक्फ बोर्डाला भारताच्या घटनेचे कुठलेही कायदे चालत नाहीत. उद्या वक्फ बोर्ड आलं आणि त्यांनी सांगितलं संतोष पाटील, हा जी तुमची जागा आहे ही कधी काळी इथं आमची कबर होती, तर तुम्हाला
याच्या विरुद्ध दाद मागायला भारताच्या कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही. तुम्हाला वक्फ बोर्डाकडे जावं लागतं. म्हणजे म्हणजे जो जो तुमच्यावर अन्याय करतो, त्याला अत्याचार विचार- करतो, त्याच्याकडेच तुम्हाला न्याय मागायला जातो. हा कायदा किती विचित्र आहे. या वक्फ बोर्डाच्या जमिनी आदिवासी, वनवासी, दलित हे सगळे लोक वाहतात. त्यांच्या नावावर करून टाका ना. परवा महाराष्ट्र सरकारनं वक्फ बोर्डाचं सक्षमीकरण का सबलीकरण करण्याच्या नावाखाली 10 कोटी दिले. काय तर म्हणजे डिजिटायझेशन करायचं. कशामुळं करता? संगणकीकरण कशाला करता त्यांचं? आज जसं हिंदूंच्या मंदिरावर सरकारचं नियंत्रण आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून पंढरपूर, तुळजापूर असं आमच्याकडं मराठवाड्यात हे आहे. सरकारचं नियंत्रण आहे का ह्याच्यावर? आज कुठलंही देवस्थान असू द्या, त्या भागातला तहसीलदार हा त्याचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अगदी अगदी. कुठल्या मस्जिदीवर अध्यक्ष आहे तसा आपला? आता मला सांगा, हाऊस हाऊस ही सरकारनं कसं कल्पना राबवावी? अहो, हे तर मान्य मोदीचे आभार माना की आपण हजला जाणारी सबसिडी बंद केली हळूहळू. हे कशामुळे? यांच्यावर काय काय यांनाही सूट आहे? देशाचे नियम यांना लागू नाहीत होणार. आणि याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं सामर्थ्य फक्त राजसाहेबांमध्ये. आम्ही कुठल्या दुसऱ्या धर्माचा मी नेहमी म्हणत असतो, हिंदू धर्म नाही, ही जीवन जगण्याची पद्धत आहे. धर्म म्हणजे काय? हा धर्म काटा आहे. धर्म काटा म्हणजे कायदेशीर. अगदी बरोबर. ही धर्मपत्नी आहे म्हणजे काय? धर्माला- कायद्याने मान्यता आहे. बरोबर. त्यामुळं आपण हिंदू धर्म, हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे. जो देवळात जात नाही तो हिंदू आहे, आणि जो देवळात जातो तो हिंदू आहे. दुसऱ्या कुठल्याही जे जगात अजून 2 धर्म फार मोठ्या प्रमाणावर आहेत, एक ख्रिश्चन आणि इस्लाम. यांचा एवढा पगडा आहे. इस्लाममध्ये तुम्ही जन्माल्यावर तुमची सुनता झाली पाहिजे किंवा खतना झाली पाहिजे तरच तुम्ही मुस्लिम आहात. तुमचं लग्न काजीनं मान्य केलं पाहिजे, तुमचा घटस्फोट काजीनं मान्य केला पाहिजे, तुम्हाला कुठं पुरायचं, कोणत्या मस्जिदीच्या आवारात पुरायचं हे सुद्धा त्यांचा धर्म ठरवतो. असं आपल्यात आहे का? आयुष्यभर हिंदू धर्माला शिव्या दिलेल्या श्रीपाद अमृत डांगेचे अंतिम संस्कार हे हिंदू धर्माप्रमाणे दहन होईल झाला. ख्रिश्चनमध्ये पहा, तुम्ही बाप्तिस्मा घेतला तर ख्रिश्चन आहेत, तुमचं लग्न चर्चनं मान्य करावं लागतं, तुमचा घटस्फोट चर्चनं मान्य करावा लागतो, तुम्हाला कुठल्या चर्चच्या आवारात पडायचं. सगळं इतकं नियंत्रण हिंदू धर्मात कुणावरही नाही आहे. बरोबर. तुम्ही देवाची मूर्ती माना, अमूर्त, तुम्हाला ते सगळं स्वातंत्र्य आहे. मला वाटतं याच्यासाठीच ते युनिफॉर्म सिव्हिल कोड हे गरजेचं आहे. मग इथं काय होतं की मला विशिष्ट मी धर्माचा आहे ना, मग काही कायदे माझ्या धर्माप्रमाणे द्या. काय तर तलाक माझ्या धर्माप्रमाणे द्या, विवाह करण्याची मुदत. अरे मग तू चोरी केली तर तुमच्या धर्मात हात तोडायचा ते नाही म्हणतात. तिथे तर मग आम्हाला भारतीय असं काय करता? मग म्हणजे सोयीने करायचं, सोयीनं तुम्ही वापर करता, हे चूक आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं एक वाटतं की ह्या सगळ्यातनं एकमेव मार्ग जो वाटतो पुढं की ते राजसाहेबांचे विचार आहेत. कारण कसं आहे की एक निष्प्रह नेता ज्याला स्वतः आपण काही राज्यात मंत्री, मुख्यमंत्री असं काही नाही. महाराष्ट्राचं चांगलं व्हावं, भारताचं चांगलं व्हावं, हीच त्यांच्या डोक्यातली कल्पना आहे. ज्याला काही स्वार्थ नाही तोच माणूस चांगलं काम करू शकतो. नाही तर मग स्वार्थी माणसांनी कसं महाराष्ट्राचं वाटोळं केलं हे दिसायला लागलं. पण ह्या काही काही गोष्टींमध्ये भाजपची सुद्धा भूमिका अशी दुतोंडी वाटत नाही का? कसं आहे, भारतीय जनता पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे, मी एका राजकीय पक्षाचा प्रवक्ता आहे. तर आपण त्यांच्यावर टीका करताना एक पथ्य पाळलं पाहिजे. आणि आपला सुद्धा त्यांचा संबंध लोकसभेपुरता आला. राजसाहेबांनी स्पष्ट काय सांगितलं की माननीय मोदी हे भारताचे 3ऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून मी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. बरोबर. आणि ते एकमेव नेते असे की ज्यांनी शिवाजी पार्कच्या सभेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं. सगळ्यात पहिल्या शुभेच्छा त्यांनी देणारे दिल्या. तेव्हा बरं. आपला तेवढाच संबंध आहे. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत नाहीत, आपली स्वतंत्र ताकद निर्माण करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कुणी विचारत नाही. दुर्बलाच्या आयुष्याला या जगात काहीही किंमत नसते. म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रत्येक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे कर्तव्य की त्याने जनतेचा विश्वास कमवला पाहिजे, जनतेसाठी काम केलं पाहिजे, जनतेत गेलो पाहिजे. हे जर तुम्ही काम केलं तर राजसाहेबांचं एक स्वप्न आहे, महाराष्ट्र कसा घडवायचा, तो पूर्ण होईल. अगदी म्हणजे आता हे शेवटचा मी तुम्हाला विचारणार होता. आता आपण बरंच सविस्तर विषयांवरची चर्चा केली. हाच मला तुम्हाला एक विचारायचा होता की आपल्या चॅनलमार्फत तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आपले जे पाहणारे, जे पक्षातली काही कार्यकर्ते असतील किंवा इतर जे घटक असतील. कारण का साहेबांनी सांगितलं, राजसाहेबांनी, की स्वबळावरती आता विधानसभेची तयारी करा. कसं आहे की मी काही संदेश द्यावा असं मी इतका काही फार पक्षात मोठा आहे तर नाही, एक सामान्य प्रवक्ता आहे. पण मला असं वाटतं पक्षात जे वातावरण पाहिजे, एक सामान्य कार्यकर्त्याला आपल्या नेत्याविषयी प्रेम आदर वाटला पाहिजे, पण ती कुठंतरी एक दरी दिसते. आणि मग बाबा हा मला आवडतो मग मी याला ह्या मीटिंगला बोलावणार, हा आवडत नाही मी त्याला बोलावणार नाही, असं नाही व्हायला पाहिजे. ते कुरकुरे नावाचं एक खाण्याचं काहीतरी एक आहे बघा, त्याची जाहिरात खूप चांगली आहे. त्यात ते काय म्हणते, तेढा आहे पण मेरा आहे. बरोबर. मला असं वाटतं कार्यकर्ता तेढा जरी असला तो मेरा म्हटला पाहिजे. अगदी. पण ठराविकच मला आवडतो त्याला जवळ करीन, त्याला बोलवेन, त्याच्यावर जबाबदारी देईल, ठराविक आवडत नाही मी त्याला टाळेन, अशानं जे राजसाहेबाला अपेक्षित आहे पक्ष तो नाही होणार. बरोबर. आणि प्रत्येक कार्यकर्ता त्याग करतो, अगदी लहानातला लहान कार्यकर्ता सुद्धा त्याग करतो. लहानातल्या लहान कार्यकर्त्याची सुद्धा निष्ठा असते. उगं निष्ठेचे देवारे कुणीही सजवू नये. सगळ्यांची राजसाहेबावर निष्ठा आहे. बरोबर. निष्ठा दाखवावी लागते, याच्यातच त्या माणसाचं अपयश आहे. प्रकाश महाजनची निष्ठा मी दाखवायलो राजसाहेबावर, हे खरं माझं अपयश आहे. माझी जर निष्ठा असेल तर मला दाखवायची गरज नाही ना, माझ्या नेत्याला माहिती आहे ना. जनतेला कशाला प्रदर्शन करायचं आहे? जनतेला प्रदर्शन करण्यासाठी मग काय होतं की मला मग लोकांना वाटतं आम्ही निष्ठा नाही का आमची, मग आहे काय, मग आपल्या चेलाच्या पट्यातर्फे आपल्या निष्ठेचं गोड कौतुक सोडून दिलं पाहिजे आणि सामान्य माणसासाठी काम करा. राजकारणात जनतेचा विश्वास कमवला तर प्रसिद्धी सत्ता आपोआप मागे येते. तुम्ही जनतेचा विश्वासच कमवला नाही, याच्यातून काहीही येणार नाही. म्हणून आपल्याविषयीची जी एक धारणा झाली, ती धारणा जर बदलायची असेल तर प्रत्येकाला आपल्यापासून काम करावं लागेल. त्यांनी काम केल्यावर धारणा बदलेल हा विषय नका ठेवू. माझी वागणूक सामान्य कार्यकर्त्याला इतकी बरी वाटली पाहिजे, त्यांनी माझ्याजवळ येऊन बोललं पाहिजे, माझी भीती न वाटली पाहिजे. मी तर मागं नेहमी म्हणत असतो, तुम्ही नेते आहात, तुमचे फोन चालू ठेवा. मी स्वतः माझ्या घरात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे रात्री 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटलेलं पाहिलं. दुर्दैवानं आपल्या पक्षात सगळा आनंदी आनंद आहे, तो फार बदलला पाहिजे. एकदा मी पक्षाच्या मेळाव्यात ही गोष्ट बोलून दाखवली होती. मला निवडून यायचं आहे म्हणून मी काम करतोय, कुणासाठी तरी मी निवडणुकीला उभं राहील, काही तर करेल, हे नका करू. आता मला पक्षासाठी, माझ्यासाठी जोपर्यंत ही उर्मी तुमच्यात येणार नाही, नाही तर आज आम्ही स्वबळावर निवडणूक लढवायची, कोणाच्या बळावर लढवायची? मी डोळे झाकून ज्यावेळेस विचार करतो की माझा नेता बिचारा स्वप्न पाहतोय, कष्ट करतोय, उद्या सभा घेईल, पण काय खाली काय? त्या दिवशी साहेब बोलत होते, मी ऐकत होतो आणि मला वाटलं की माझा नेता किती स्वप्नाळू आहे, आम्ही त्याच्या स्वप्नाच्या जवळ सुद्धा जातात, आमच्या डोक्यातच नाही ते. प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांची ही गरज आहे आणि मला वाटतं ते कुठंतरी कमी पडतो. तर आम्ही त्याचं शिक्षण होत नाही, कार्यकर्त्याला ती जाणीव होत नाही, कार्यकर्त्याची लढण्याची उर्मी मरत गेलेली आहे. आता खूप सुखसुविधा झालेल्या आहेत,
कार्यकर्त्यांना आता पहिल्यासारखं रात्री खळ कशाला म्हणते हे माहीत नाही, ते घेऊन पोस्टर चिटकवायचे शिडीवर जाऊन, तो प्रकार नाही राहिला. आता सगळं आउटसोर्सिंग झालेलं आहे, समाज माध्यमाचा वापर वाढला. आउटसोर्सिंग झालेलं आहे. म्हणजे इतकं, मला एक घटना, एक 2 वर्षाखालची घटना आहे. गणेश विसर्जनाची विहीर साफ करताना संभाजीनगरमध्ये 1,500-2 हजार मनसेचे झेंडे सापडले. काय करतील राजसाहेब मुंबईत बसून तुम्ही संभाजीनगरमध्ये असं वागत असेल तर? त्या माणसाने काय करावं? तो माणूस कोणासाठी पक्ष काढला त्याने? तुमच्या माझ्यासाठीच काढलाय ना. आज प्रकाश महाजनला 10 लोक ओळखतात, 4 प्रसार माध्यम माझ्या मुलाखती का घेतात, तर मी राज ठाकरेचा प्रवक्ता आहे. ही जाणीव मी ठेवली पाहिजे, मी काम केलं पाहिजे. पण तसं कार्यकर्ता करताना दिसतो का? नाही दिसत. आणि आपले संघर्षाचे दिवस आहेत, संघर्ष सतत असतो, पण संघर्षाच्या दिवसात एकमेकाशी मिळून मिसळून राहा, एकमेकाला सोबत घेऊन राहा, एकमेकाविषयी प्रेम आस्था बाळगा, एकमेकाविषयी द्वेष बाळगू नका. उद्या संतोष आमदार झाला तर मी आमदार झाला असं वाटलं पाहिजे, आणि संतोषनं सुद्धा हे मांडलं पाहिजे की तो आमदार झाला नाही तर यांच्यामुळे तो आमदार झाला. तर या सगळ्या गोष्टी मला वाटते फार मोलाचं तुम्ही आता सांगितलं महाजन साहेब. म्हणजे तुम्ही, आपण बऱ्याच विषयांवरती आता चर्चा केली. तुम्ही सगळी पक्षाची भूमिका, राजकीय भूमिका, लोकसभेचा निकाल, सगळ्याच विषयावर चर्चा, सगळ्यात मौलिक मार्गदर्शन तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांनाही केलं. तुम्ही आज इथं आला, आमच्याशी फार सविस्तरपणे बोलला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दर्शको, आजचा तुम्हाला बुलंद आवाजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की तुम्ही कळवा. आपल्या मनसे सोशल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला ह्याबद्दल जे काय तुमची मतं असतील ती कमेंट्समध्ये नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.